रमेश पाटील साहेब यांचे आगमन वीर बजरंग चषकामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि येस आमचे गुरुवर्य श्रीमान बारकू सर भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं जे घेसरचे आहेत आणि आज आपल्या गावाच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी ते देखील उपस्थित आहेत। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। विद्यादया सागर अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी। गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तकून आजच्याही पाचव्या रजनीची अर्थातच अंतिम रजनीची करूयात आपण सुरुवात। वीर बजरंग चषक 2024 पहिलं पर्व शिरडोनचा आझाद मैदानावरती आपण सर्वजण जमलो आहात। 5 षटकांचा या सेमीफायनल होती सुरुवात। नाणेफेकीचा कौल जिंकला घेसरने, ते करणार आहेत बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूने नारिवली संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरा। पहिल्या षटकामध्ये राजू काटेकडे चेंडू आहे तर सलामीची जोडी फलंदाज फुलचंद भोईर आणि त्यांच्या सोबतीला साईनाथ भोईर। या दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा। ठीक 7:04 सेमीफायनलला सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय राजूने, धाव तर पहिल्या चेंडूवरती दिली नाही। मजा आल्या मॅच मध्ये
आपण ड्रॉ केला अगोदर आणि मैत्री 11 अंतारली संघाला ड्रॉ मिळाला. ड्रॉच्या साहाय्यानं थेट अंतिम फेरी त्यांनी गाठलेली आहे. आनंद गगनात मावेनासा झालेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेव्हा कर्णधाराला ती ड्रॉ मधून तिकीट मिळालं ते अंतिम फेरीचं, तेव्हा फुलचंद भोईरने खूप चांगला परफॉर्मन्स केला या मॅचमध्ये. अगोदरच्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण अगोदरच्या दोन्ही मॅचेसमध्ये फुल टॉस होता. एक्स्ट्रा पेसने शॉट, एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर, खूप चांगली फिल्डिंग. शमन पाटील सिंगलने खातं उघडते सेमीफायनल मध्ये गावदेवी क्रिकेट संघ घेसरचं. दोन्ही ज्युनियर सिनियर फुलचंदने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. मात्र आता साईनाथ भोईर जे कॅप्टन आहेत आणि ओपिनियन मध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याचकडून जास्तीत जास्त माझ्या संघाला अपेक्षा आहेत. राजू एज असावी यस्टांचा मागे उजव्या बाजूला एकाच हाताने कॅच ड्रॉप झालेली आहे. राजूची रिॲक्शन सांगते इथे. ऍक्शन रिप्ले पहा. राऊंड विकेटने बाहेर निघत होता, एज होती, कॅच ड्रॉप झाले मागे. यस्टांचा विकेट किपर शरद पाटील जे कॅप्टन आहेत या संघाचे बचावलेले आहेत. पहिला चेंडू राजूचा असा होता की ज्यावरती कर्णधार साईनाथ भोईरची विकेट पडणार होती. डॉट बॉल. पॉवर प्ले सुरू आहे आता. क्लोज किपिंग करत असताना आपण पाहतोय शरद यांना, कॅप्टन नारिवलीचे. फुल टॉस होता. मिडॉनला फिल्डर, ऑनसाइडला ड्राईव्ह करण्यात आलेला. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल आहे. थ्रो येतोय त्या अगोदर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थर्ड साईड कॉल. अर्ध्या विकेट पर्यंत फुलचंद भोईर आलेले पण मागे जावे लागेल. धावा मिळत आहेत 2 या चेंडूवरती. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 3 या आकड्यावरती. वीर बजरंग चषक 2024 अंतिम रात्र. आज अंतिम रात्रीमध्ये आपण रेग्युलर फॉर्मॅटच्या 2 सेमीफायनल पाहणार आहोत. 40+ फॉर्मॅटचे सेमीफायनल आपल्या समोर सुरू आहे. पहिली सेमीफायनल काडी विरुद्ध अडिवली, दुसरी सेमीफायनल वडवली बी विरुद्ध मातार्डी. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग, पण अंपायर्स कडून स्पष्टपणे नकार आलेला आहे. बॅट्समन सेफ आहेत साईनाथ. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 3 धावा. मॉडर्न टेनिस क्रिकेट, डोंबिवली टेनिस क्रिकेट दोन्ही वाहिन्यांचे आमचे क्रू मेंबर, टेक्निकल एक्सपर्ट रोशन फराड रिप्ले मध्ये आपल्याला दाखवतात. लेगस्टम्पचा बाहेर इम्पॅक्ट होता, योग्य निर्णय अंपायर्स कडून. आमच्या दोन्ही या वाहिन्यांच्या क्रू मेंबर्सचं, कॅमेरामॅनचं, टेक्निकल एक्सपर्ट्स आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एज आहे ठीक एज घेऊन चेंडू पॉइंट दरम्यान 1 धाव सहजरित्या मिळते. अंपायरचं तिन्ही कौतुक. रमेश म्हात्रे सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या, रतन मानूरकर आणि सचिन म्हात्रे ऑन ग्राउंड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांचेही सहर्ष स्वागत. आमचे दोन्ही स्कोरर आस्तिक आणि मंगेश या दोघांचे मी पहिल्या मॅचमध्ये सहर्ष स्वागत करेन. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर्स आज अंतिम रजनीमध्ये प्रत्येकाचं योगदान आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मी फक्त म्हणणार नाही की फक्त 4 रजनींमध्ये, या 4 रजनी अगोदर या स्पर्धेला सुरुवात होण्या अगोदर फार मेहनत आहे या सर्वांची. आणि त्यामुळे पहिल्या पर्वामध्ये आदरणीय वरदजी विठ्ठल पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव अर्थातच वीर बजरंग चषक 2024 पहिलं पर्व यशस्वीरित्या पार पडत आहे. धावा फलकावरती 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. आमचा डीजे ऑपरेटर विजय मोकाशी यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुंदर अशी गाणी आणि आमचा आवाज, आमच्या आवाजाची काळजी विजयने अगदी तंतोतंत घेतलेले आणि आज हे आवाज त्याच्याचमुळे टिकवणे. रिशालचा आगमन होत आहे. मॅनेजमेंट टीम मध्ये महत्वपूर्ण भूमिका आणि जी मात्र आवाज झेल टिपली होती तिथपासून त्याची स्माइल आणि बहरत गेली या स्पर्धेमध्ये. धाव फलकावरती 4 धावा. दुसऱ्या षटकाच्या खेळाला होईल सुरुवात. बॉलिंग मार्क वरती मनोहर भोईर. नॉन स्ट्रायकिंग गेटला थ्रो सहजरित्या मिळत आहेत त्या 2 धावा. 2 धावा फलकावरती आपण पाहतोय 6 ही धावसंख्या पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ घेसरची. रेग्युलर फॉर्मॅटच्या 2 मॅचेस तुमच्या समोर असतील. कार्डी विरुद्ध अडिवली फर्स्ट सेमीफायनल, वडवली बी विरुद्ध माताडी सेकंड सेमीफायनल. फुलर लेत होता, बॉल बॅक ड्राइव्ह आहे. पुन्हा लॉंग ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये. पहिली धाव वेगाने, सेकंडचा कॉल आहे. इथे मिसफिल्ड झालेले फिल्डर कडून धावा सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. प्रगतीपथावर आपण पाहतोय षटक सध्या दुसऱ्या आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. 3 बायसिकल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, रेग्युलर फॉर्मॅट, मॅन ऑफ द सिरीज, 40+ साठी बायसिकल.
खाली राहिलाय, पूल करण्याचा प्रयत्न होता, मागे निघाले होते, बॅकफूट वरती ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र वेगाने चेंडू निघून गेलाय. मनोहरने इम्प्रेस केलेले शॉर्ट अदबने वेगवान गोलंदाजी. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिले आणि पहिल्या 2 मॅचेस मध्ये तीच धार, या मॅच मध्ये देखील तीच धार त्याची कायम आहे. धावा फलकावरती 8. कट करण्याचा प्रयत्न होता, पण इथे आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इथेही बाउन्स नव्हता चेंडूमध्ये. फार वेगवान चेंडू, स्किट होतात. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डबल, पुढचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय मनोहर भोईर. धावा फलकावरती 8 धावा. लॉफ केला, मिस टायमिंग, लॉंग ऑफला फिल्डर आहे, चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न त्याचा. मिसफील्ड, मागे चाललाय, त्याला चेस करून चेंडू, पुन्हा तो धावला चेंडूपर्यंत, उचलून आता फेक करेल. मिळतात 2 धावा आणि 2च्या साह्यानं स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय तो 10 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये 3 डबल आलेले आहेत, एकही बाउंड्री आली नाही या डावामध्ये आतापर्यंत. एकही बाउंड्री नाही. आस्तिक येस, एकही बाउंड्री आली नव्हती. करंट रन रेट 5.45 आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. हार्ड लेंथ होता इथे, ऑन साइडला टर्न खेळायचा प्रयत्न, आणखी एक चांगला चेंडू, यशस्वी षटकाची सांगता. ओव्हरमध्ये आल्या फक्त 7 धावा. विकेट जरूर मिळाली नाही मनोहरला, पण पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि गावदेवी केसरची धावसंख्या 9 लॉस 11 धावा नाबाद. काही पारितोषिक लागू करण्यात आलेली आहे. स्वर्गीय रतन पाटील यांचा स्मरणार्थ आदरणीय मच्छिंद्रजी पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर मेडन ओव्हरसाठी देखील 1000 आहेत. आदरणीय भरतजी विठ्ठल पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार. आयवा कॅचसाठी 300 रुपये, मेडन ओव्हरसाठी 1000 आणि अर्धशतकासाठी 3000 रुपयांचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर आयवा झेलसाठी स्कायरा आकाश पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ही कॅश प्राइज पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण बघितली तर ती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. फार वेगाने फिल्डर आले, थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला केला त्यांनी. धावा मिळत असताना 2 फलंदाज थोडेसे आपल्याला थकवा जाणवतोय, बिकॉज आतापर्यंत ज्या काही धावा आलेल्या आहेत त्या धावून पूर्ण केलेल्या आहेत. बाउंड्रीच्या शोधात आहेत साईनाथ. यॉर्कर, बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पाडणारा चेंडू होता. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. राऊंड विकेटने आले पा. ऍक्शन रिप्ले ऑफ समचा बाय ब्लॉक कॉल मध्ये. डॉट बॉल. धावात फक्त 13 करतात. अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, पण सध्या तरी सफल झाल्याने दोघेही फलंदाज. लॉफ केलाय, एलिव्हेशन आहे या फटक्यामध्ये. डीप मध्ये फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. सेमीफायनलचा पहिला दमदार षटकार. वरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 19 धावा. ऍक्शन रिप्ले पहा. थोडा थांबला आणि लॉफ केलेल्या चेंडूला मिड विकेटचा बाहेर. लांब ठेवला, आडवा बॅटने मारायचा प्रयत्न. लेग स्टंपचा बाहेर निघाले होते, फार बाहेर निघाले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलरेडी ते लेग स्टंपचा बाहेरून खेळायचा प्रयत्न. प्रिव्हियस बॉल जो षटकार गेला होता हवेमधून थेट सीमारेषेच्या बाहेर. सुंदर टेलिकास्ट. मॉडर्न टेनिस क्रिकेट, डॉम्बली टेनिस क्रिकेट. एज आहे थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट मिस झालेले. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती. कदाचित डायरेक्ट हिट करायला पाहिजे होतं राजू काटे यांनी. प्रयत्न तर करायला हवा होता, संधी होती.
धावसंख्या आपण पाहतोय सिंगल 20 या आकड्यावरती ऍक्शन रिप्ले. स्ट्रायकिंग एंडला नेम चुकला, नॉन स्ट्रायकिंग एंडला पास संधी होती. इथे तर काम तमाम होतं, फार लांब होते फलंदाज. 20 धावा. षटकातील असेल शेवटचा चेंडू. रिंग्स ब्रेकर तयार ना. आपण पाणी घेऊन जायचं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. आज देवा अजून आला नाही आपली बाईक घेऊन. ऑन साइडला ड्राइव्ह केलेला मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल, थ्रो येतो, ॲक्युरेट रनआउटची संधी. बॉल सुटलाय आणि आता पकडून पुन्हा तो लावलाय, म्हणजे फलंदाज बाद. 21 ला पहिला धक्का बॅटिंग करणारा गावदेवी घेसरला. 3 षटकांचा खेळ संपन्न. आफ्टर थर्ड ओव्हर 21 for 1 घेसर. डोंबिवली शहराचा काटाई गावाचा विनोद दादा यो किंग मेकर. डोंबिवली शहराचा काटाई गावाचा विनोद दादा यो किंग मेकर. नव तरुणांचा गोरे गरिबांचा विनोद दादा यो लय दिलदार. नव तरुणांचा गोरे गरिबांचा विनोद दादा यो लय दिलदार. नव तरुणांचा गोरे गरिबांचा विनोद दादा यो लय दिलदार. नव तरुणांचा गोरे गरिबांचा विनोद दादा यो लय दिलदार. कार्य आहेत त्याचे महान, नाव गाजतय महाराष्ट्रान. नाव गाजतय महाराष्ट्रान. नाव गाजतय महाराष्ट्रान. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सर्वांचं सर. वीर बजरंग चषक शिरढोण आझाद मैदानावरती सुरू असलेला क्रीडा महोत्सव आज अंतिम रचनेची सुरुवात झाली आणि जिथे पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय 40+ फॉर्मॅटच्या नारिवली आणि घेसर या दोन संघांना. आज कॉमेंट्री बॉक्स मधून ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, रायगडची मुलुक मैदानी तोफ आज धडकणार आहे आझाद मैदानावरती. मच्छिंद्रजी पाटील सर रोहिंजन यांचं आगमन झालेलं, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा फलकावरती 21 धावा, 1 विकेटचं नुकसान. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांचा पहिला डाव सेमीफायनल. धावा 21 आणि बॉलिंग मार्कवरती लक्ष्मण. ओ यष्टी रक्षक पा सुंदर, जसा चेंडू वेगाने आला होता पकडला बरोबर स्टंपला लगेचच लावला होता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय फुलचंद्र ज्युनियर यांना. ऑन साइडला बाऊला मिड विकेट रिजन मध्ये गॅप मध्ये बॉल आहे. लॉंग ऑनचे फिल्डर चेंडूवरती उचलून थ्रो करतात, पण या क्षणाला साईना त्यांना स्ट्राईक हवीच, कारण अटॅक करावा लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे आता नितांत. घेसर संघाला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय कितपत योग्य होता, मॅचचं रिझल्ट जेव्हा येईल समोर तेव्हा आपल्याला जरूर समजणार आहे. 22 धावा प्रगतीपथावर. 4थं षटक आहे. लक्ष्मण रेंज मध्ये होता, ऑन साइडला गॅप मध्ये बॉल मिड विकेटला हवाई यात्रेसाठी. अंपायरचा इशारा, 6 धावा षटकार. दोन्ही संघांना मी विनंती करेन, रेग्युलर फॉर्मॅट फर्स्ट सेमीफायनल खार्डी अगेन्स्ट अडिवली. टॉस साठी रिपोर्ट करा. नीता स्मृती गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि जय हनुमान अडिवली. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझी विनंती असेल, आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. खार्डी विरुद्ध अडिवली. हॉट लेंथ होता, बॅकफुटला येऊन ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. राईज झाला बॉल, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इथे ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. राऊंड विकेटने आले, बॉडी लाईन बाउन्सर होता, चांगला चेंडू. धावसंख्या 28. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग ऍक्शन मध्ये उचलता चेंडू मिसफिल्ड आणि तोपर्यंत आपण पाहतोय सहजरित्या 1 धाव. 22 सिंगल धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 29. 29 धावा धावा फलकावरती. त्या षटकातील असेल तो आता फक्त शेवटचा चेंडू. 50च्या जवळपास पोहोचावं लागेल घेसरला. गोलंदाजी त्यांची सुंदर आहे, पण पहिला डाव आहे.
पुढे येऊन ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव सहजरित्या मिळते फुलचंद्र याच्याकडे स्ट्राईक असेल. 4 षटकांचा खेळ संपन्न, 1 गडी बाद. गावदेवी घेसर ची धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा, 4 षटक संपन्न. संघ खार्डी आणि झनुमान अडवली. फर्स्ट सेमीफायनल रेग्युलर फॉर्मॅट. या पुढचा सामना दोन्ही कर्णधार टॉस साठी रिपोर्ट करा. बाईकचा आवाज येतोय म्हणजे आपले रायडर येतात आय थिंक. देवा या, स्वागत आहे तुमचं. चार षटकांचा खेळ संपन्न, 30 धावा, 1 गडी बाद. ओ पुढे मारण्याचा प्रयत्न, मागे विकेट किपर पहा अगदी सहजतेने चेंडूला पकडून स्टंपला लावण्याचा प्रयत्न होता त्यांचा. कर्णधार आहेत शरद. खूप सुंदर, खूप सुंदर यष्टिरक्षण. डॉट बॉल, पहिला डॉट आला. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन. ओ लॉफ केलाय, मिस टायमिंग. मिड विकेटचा फिल्डर येतोय चेंडूचा खाली. राजू सेफ हँड आहेत नारिवलीचे आणि ते फलंदाज होतोय बा. 30 ला दुसरा धक्का केसरला. यांचं आगमन झालेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आज घेऊन आलेले. शेवटची राईड आज. आदरणीय उपसरपंच काटेचे काशीनाथजी काना पाटील साहेब यांनी आम्हाला ती स्पॉन्सर्ड केलेली आहे आणि त्यांच्या सौजन्याने बाईक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सुयोगचं सहर्ष स्वागत. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 30 धावा, 2 विकेट पडलेले आहेत. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. सचिन पुन्हा तयार होतोय आणि समोर मात्र फलंदाज आनंद. वेग होता प्रचंड. साईनाथला स्ट्राईक हवे ती मिळेल इथे, कारण विकेट किपर कडून चेंडू निसटला. सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोय. 31 धावा धावा फलकावरती. अंपायरचा 22चा इशारा. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय सचिन. रेंज मध्ये उडवलाय. लुक त्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांचा नजरेआड, सीमारेषा पार. षटकार. षटकाराने धावा फलकावरती 37 धावा. साईनाथ जेव्हा स्ट्रायकिंग एंडला आलाय त्याने अटॅक केलेला आणि त्याच्या बॅटमधून धावा आतापर्यंत आलेल्या 19 चेंडूंमध्ये 31. कॅप्टनने चांगली बॅटिंग केली आहे. आज मात्र आयवा झेलच्या पारितोषिकामध्ये वाढ होते. स्काय आकाश पाटील यांच्याकडून 500 आणि या स्पर्धेचे लाडका आयोजक बरजी विठ्ठल पाटील साहेब यांच्याकडून देखील 500. टोटल 1000 रुपये मिळतील एका झेलसाठी आमच्या लाडक्या भाग्यवान प्रेक्षकाला. पूल करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक अपील करतोय आणि आता जाऊया टीव्ही अंपायरकडे. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील बॅट्समन साईनाथ क्रीज मध्ये उभे होते की नव्हते. ऍक्शन रिप्ले.
बैट्समैन आउट, टीवी अंपायर साठी सीझन साईनाथ भोईर महत्वपूर्ण क्षणाला होत आहेत बाद. 37 वरती तिसरा झटका काउदेवी गेसरला. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय जेव्हा साईनाथ भोईर बाद झाले. हा चेंडू पास आउट होतोय विकेट किपर कडे, तेव्हा पाय त्यांचा अगदी लाईन वरती होता आणि आय थिंक तोही त्यानंतर स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर बाहेर होता की काय. ऑन दी लाईन असले तरी निश्चितपणे बॅट्समन आउट असतो. उचलला होता पाय टो वरती आणि टो अगदी त्या रेषेच्या बाहेर होती. यावेळेला यष्टीरक्षकाचं कौतुक असेल, फलंदाज होतोय बाद आणि अर्थातच इथे डाव संपला पहिला. सेमीफायनलच्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती घेसरने धावसंख्या उभारलेले 37-38 धावसंख्येचं लक्ष असेल दुसऱ्या डावामध्ये. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली समोर. म्हणजे कुठेही जाऊ नका, अंतरले ऑलरेडी ड्रॉच्या सहाय्यानं पोहोचलेले आहेत 40+ फॉर्मॅटच्या अंतिम फेरीमध्ये. आणि आता पाहूयात नारिवली की घेसर कोण पोहोचतोय अंतिम फेरीमध्ये 40+ फॉर्मॅटमधून. वीर बजरंग चषकाच्या 2024च्या पहिल्या पर्वामध्ये रेग्युलर फॉर्मॅट नीता स्मृती गावदेवी खार्डी आणि जन्मा नडिवली. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार. तुम्हाला यायचं आमच्या मंचावरती, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. या सर्व स्वर्गीय व्यक्तिमत्वांना आमच्या या स्पर्धेद्वारे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. या सर्वांचं छायाचित्र सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष योगेश मडवी सर यांचे या ठिकाणी आगमन झालेले. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मात्र दुसऱ्या डावाला होती सुरुवात. ऐकूयात रायगडची मुलुक मैदानी तोफ आज पुन्हा एकदा आज प्रथम तास या आझाद मैदानावरती धडकणार आहे. रोहित संच नामांकित समालोचक मच्छिंद्रजी पाटील सरांना आपण ऐकूयात. मात्र देवा सध्या सुटलाय, आज वेग त्याचा आणखीन वाढत चाललेला आहे. सो देवाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. काळजीपूर्वक राईड करा. मी तुर्तास थांबतो. ऐकूयात आपण रोहित संच मच्छिंद्रजी पाटील सरांना. थँक्यू, धन्यवाद. काही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मंचावरती आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब. टॉसला पुन्हा एकदा मी विनंती करेन खार्डी आणि अडिवली लवकरात लवकर या, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आदरणीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. शाहू मामांचा शुभस्य आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करतोय. यानंतर मी विनंती करेन आदरणीय बारक्या भोईर सरांना ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राध्यापक बारक्या भोईर सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. मी विनंती करेन पुन्हा एकदा शाहू मामा पाटील यांना आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं पाहुणचार असेल, आदरातिथ्य सन्मान या क्रीडा महोत्सवामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्या रजनीपासून करण्यात येतोय. यानंतर श्रीमान बळीरामजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन. श्रीमान बळीरामजी भोईर साहेब आपण या. गेसर आपला या ठिकाणी सन्मान होईल. शाहूमामा पाटील यांना पुन्हा एकदा मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण बळीरामजी भोईर साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर बाबूरावजी भोईर साहेब आपण या.
बाबूरावजी भोईर साहेब आपण आपला या ठिकाणी सन्मान होईल. यस, आजही ज्यांचा नृत्याविष्कार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रंगनाथजी पाटील यांचं आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बाबूरावजी भोईर साहेब यांचा सन्मान होईल. त्यानंतर गणेशजी भोईर साहेब गेसर आपण या आपला या ठिकाणी सन्मान होईल. या लवकरात लवकर या मॅचला एका बाजूने सुरुवात होते. चला या सन्मानानंतर आपण वळूयात मॅचच्या दिशेने. उर्वरित सन्मान आपण जरूर या मॅच नंतर करूयात. इट्स ओ टू कॉम बॉक्स मच्छिंद्रजी पाटील सर जोडतील या दुसऱ्या डावामध्ये. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. अलुचेक थोडं बाबू आवाज वाढ जर माईकचा. अलुचेक थोडं बेस कमी कर. अलुचेक. थँक्यू करण. थँक्यू योगेश मडवी यांचं देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमध्ये बस सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवर राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा करून स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. बीज बजरंग चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय श्री भरत विठ्ठल पाटील सदस्य ग्रामपंचायत आणि त्यांच्या माध्यमातून बीज बजरंग चषक आपण सिडोनच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना आपण नेहमी पाहत असतोय आणि जिंकण्यासाठी 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. तो नारवली 40+ संघ या मैदानावरती बघायचा सामना कोण जिंकणार. ऑन साइडला याला केल्याच्या त्यामध्ये ऑफ साइडला याला बॅकफुटला जाऊन कट करत असताना चेंडू लेट कट केलाय. चेंडू निघून गेला थर्ड मॅन रिझन मध्ये. पहिला चौकार. बॅटमॅन निघाला. दुसरा चौकार आपण पाहतोय. 2 चेंडूचा सामना केला. 2 चौकार त्यांनी दाखवले मैदानावरती. 40+ क्रिकेट मला फार आवडतं कारण 40+ क्रिकेट म्हणजे ओल्डी क्रिकेट गोल्डी क्रिकेट ज्याला आपण नेहमी समजतो. एक धाव आरोग्यासाठी. यस, 1 रन फॉर फिटनेस आणि हेच दाखवत असताना खूप चांगला फिटनेस आहे लक्ष्मण गोरबेकर यांचा. आणि 2 चौकार दाखवले मैदानावरती. एक लेटकटच्या माध्यमातून दुसरा चौकार आपण पाहिला. 2 चेंडूचा सामना करत त्यानं तब्बल 400चा बॅटिंग स्ट्राईक मेंटेन केला. 8 धाव पूर्ण केले आहेत आणि फक्त 30 धावांची गरज आहे. आपण पाहतो एन्काउंटर नंबर पहिला सेमीमध्ये सामना 40+च्या माध्यमातून चांगला एन्काउंटर पाहायला मिळणार तुम्हाला. लवली शॉट ऑन साइडला लॉंगाच्या डोक्यावर नो मॅच लॅन मध्ये फ्लायच्या स्ट्रोक पंचांचा इशारा. दॅट्स अ सुपर 6. रिप्ले बघा किती लवकर चेंडूला पिक केलं फलंदाजानं लक्ष्मण गोरपेकरने. त्याला सामना लवकर जिंकायचा आहे. बॅटचा फेस लवकर ओपन केला. वाटतं शॉट लॉंगाच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिलाय. P1चा सुंदर वापर करत असताना इज लिटरली ऑन द फायर. 2 चौकार षटकार आणि तब्बल मागच्या 3 चेंडू धाबा कुठल्या त्या 14 धाबा. धावा आणि फक्त धावा मैदानावरती. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 38 धावांचं लक्ष. एन्काउंटर नंबर पहिला सेमीफायनलचा सामना रंगतो 40+च्या माध्यमातून. जो जिंकणार तो अंतरित संघासमोर फायनलचा सामना खेळणार. गुड बॅटिंग गोलंदाज फुलचंद. ओ टॅप करण्याचा प्रयत्न. फुल अँड डिलिव्हरी याली मात्र चेंडू बीट करण्यामध्ये यश लाभले. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 4था चेंडू बीट झालाय. गुड कमबॅक. वंडरफुल कमबॅक बाय फुलचंद. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. चेंडू फुलर अँड डिलिव्हरी यॉर्क वाईड यॉर्कर. वाटता बॉलिंग. काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. वाईड यॉर्कर तुम्हाला रेग्युलर क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 2 चौकार षटकार आणि 4था चौक. वन साइडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेला थर्ड मॅन रिझन मध्ये. सीमा पलीकडे अजून एक चौकार. चौकार बघा टर्न झाला चेंडू. कारण एक्झॅक्टली चेंडू गॅदर करायचं होतं विकेट किपरच्या मागे मात्र नाही जमलं. कैलास तिथे होता. कैलासचा चेंडू बीट केलं कारण चेंडू टर्न झाला मैदानावरती. नशिबाचा चौकार. एक अजून चौकार. 3 चौकार एक षटकार एक डॉट चेंडू. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. ओ ब्लॉकलचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. लक्ष्मण गोरपेकरने पहिल्या षटकाचा सामना केला. 6 चेंडूचा सामना केला त्यानं आणि तब्बल 300च्या बॅटिंग स्ट्राईकनं धाबा कुठल्यात त्या तब्बल 18 धावा. सच अ ब्युटिफुल व्ह्यू. हॅव अ लुक ॲट द व्ह्यू ऑफ दिस टुर्नामेंट and this ground looks really good picture. Beautiful wicket and what a view by MTC and GTC च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहतोय. गेसर वर्सेस नारवली 40+चा सामना आपण पाहतोय. एन्काउंटर नंबर पहिला सेमीफायनलचा सामना आणि काय व्ह्यू दाखवला जातो या स्पर्धेचा. खूप सुंदर कारण मी येता क्षणी प्रेमात पडलो.
प्रथमच शिवडोन गावामध्ये आमचं येणं झालं कमिटीच्या माध्यमातून आणि जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि माफ करा 24 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा तब्बल कोटल्या सोपं आव्हान केलं मैदानावरती आणि 40+ क्रिकेट ओल्डी क्रिकेट ज्याला संबोधलं जातं गोल्डी क्रिकेट ओल्डी क्रिकेट आणि सर या 40+ अध्यक्ष आमच्या अर्जुन भाई यांची संकल्पना मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिली आणि 40+ क्रिकेट विकसित झालं मागच्या काही वर्षामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये. आम्ही 40+ क्रिकेट भिवंडीमध्ये नेहमी पाहत असतो, आम्ही 40+ क्रिकेट नवी मुंबईमध्ये पाहतोय, मात्र ह्या आपल्या ग्रामीण डोंबिवलीमध्ये जे जनक आहेत आमचे निश्चित त्यांचा देखील आम्ही उल्लेख करूया. अर्जुन भाई यस 40+ अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून ही चांगली संकल्पना, कारण 40 नंतर तुमचं क्रिकेट विकसित व्हायला हवं, तुमचा फिटनेस चांगला राहायला हवा, हा फक्त उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि 40+ ची स्थापना केली. चांगली संकल्पना. 10 सेकंद धापा 18 नवीन गोलंदाज सज्ज होतोय आनंद गायकर. मला बरं वाटतं ज्याला 40+ चे क्रिकेटर आम्ही पाहतोय त्यांचा फिटनेस आम्हाला पाहायला मिळतोय, कारण कोरोनामध्ये तुम्हाला कळलं असेल देर इज अ नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. फक्त एकच फिटनेस फार महत्त्वाचा अविभाज्य घटक आपल्या आयुष्यातील. प्लेसमेंट माहिती आहे फलंदाजा लक्ष्मणला स्ट्राईक द्यायचे. क्रिकेट बघा किती चांगलं आहे, हे अनुभवाचं क्रिकेट आहे मित्रांनो, कारण 40+ म्हणल्यानंतर भरपूर अनुभव त्यांच्याकडं. माहिती आहे फलंदाजा राजू काटे देखील 2009चा रतनबुवा स्मृतिचषकाचा पहिला बाईकचा मानकर ठरला होता, तोच फलंदाज नॉन स्ट्राईक तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकला आता लक्ष्मण गोरेपेकर ज्यांना 18 धाबा कुठल्यात मागच्या 6 चेंडूमध्ये 19 धाबा 19 धाबा. अर्ध लक्ष पार केले मैदानावरती, अर्ध लक्षाचा पाठलाग करायचा आहे. कटकेला बॅकफुटला मात्र झेल सुटला आहे. श्रावण भोईर होता पॉइंटला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं, मात्र झेल टिपला असता तर मजा आली असती, मात्र जर झेल हाताला ब्रश झाला असता चौकार देखील गेला असता. 1 धाव फलकावरती. गोलंदाजाचं कौतुक करे आनंदचा डॅक्शन रिप्ले बाय साइड अँगल. कटकेला बॅकफुटला जाऊन स्वतःला रूम दिला, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं पॉइंटला आणि फक्त 1 धाव फलकावरती. पुन्हा राजू आल्या स्ट्रायकरला. मजा येईल सामन्यामध्ये. नरील संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. विश्वनाथ चेट जरा सामना बघत असेल आमच्या इथं स्वागत आहे तुमचं देखील. ओव्हर द विकेट ऑन साईडला फक्त दिशा दिली. माहिती आहे सामना दुसऱ्या क्षेपामध्ये आहे. सिंगल डबल शशीने चेंडूला बॅकअप दिला स्क्वेअर लेगला. पंचांच्या एक्झॅक्टली समोर पंच आमचे JP पॅनलचे मिस्टर रतन मानेरकर आणि मिस्टर सचिन मात्रे मॅनफॉल सागाव आणि आमचे मॅके असे 3 पंच आपण पाहतोय JP पॅनलच्या माध्यमातून. SP मॅप करा, कारण JP पॅनल आता सध्या आमच्या बदलापूरला सोबत होतं, त्यांचं भिवंडीला होतं, त्यावेळी JPचं नाव आमच्या तोंडात कायम राहिलं. माफी असावी. SP पॅनल आपण पाहतोय. सुभाष आमचे यांच्या माध्यमातून पॅनल आपण पाहतोय. सुभाष पाटील यांच्या माध्यमातून 10 सेकंद आकार 21 धावा आपण पाहतोय. बिनबाद दमदार सुरुवात. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि मध्ये मैदान बाजूला इमारती आपण पाहतोय, कारण सध्या शिवडोन गाव देखील विकसित होत असताना आणि त्याचे सदस्य आम्हाला भरत विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय आणि ग्रामस्थ मंडळ शिवडोन यांच्या माध्यमातून. मला आठवतं आविष्कार दिलेली कमिटमेंट ज्यावेळी घोटला आविष्कारला पहिली बाईक मिळाली, त्याने सांगितलं की भरतदादामुळे मिळाली आणि ती बाईक भरतदादाला डेडिकेट केली होती त्यानं. मग भरतदादाने सांगितलं की नाही ते तुमचा मान आहे, तुम्हाला पहिली बाईक मिळाली आहे. येस, रोशनला देखील बाईक मिळाली होती. येस, रोशन म्हात्रेला. ओव्हर द विकेट. ब्युटिफुल डिलिव्हरी बॅटचा फेस लवकर ओपन केला आहे लक्ष्मणनं आणि याला मात्र बीट केल्या गोलंदाजानं. खूप चांगली गोलंदाजी, कारण मी कौतुक करेन आनंदचं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धाबा आल्या होत्या आणि या षटकामध्ये धाबा थांबवणं आणि फलंदाजांना शांत ठेवणं ही गरज आहे. तर करूया आपण स्वागत. करण भाणे यांचं आगमन झालंय. योगेश भाणे आमचे स्वागत आहे. योगेश चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहेत देखील ते बाबूशेठ चषकाचे आयोजक आमचे योगेश भाणे, स्वागत आहे तुमचं. मिड विकेटच्या डोक्यावरनं खणखणीत चौकार, दडपण निर्माण झालं होतं, लगेच चौकाराला रिलीज केले प्रेशर. धावसंख्या 25, जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष फक्त. सेमीफायनलचा सामना रेग्युलरच्या माध्यमातून पाहिलेला फर्स्ट एन्काउंटर नंबर खार्डी वर्सेस आडिवले यांच्यामध्ये. मजा येईल. एका बाजूला सूरज फौजदार, एका बाजूला विजय पवार, योगेश भाणे असे चांगले तुम्हाला खेळू पाहायला मिळतील. क्लास फटका, क्लास टायमिंग, डीप कव्हर मध्ये चेंडू सीम आपल्याकडं. अजून एक चौकार. वरती अप्रतिम फटकेबाजी 10 चेंडूचा सामना केला त्याने 2 षटकांची सांगता आमचे स्कोरर आस्तिक आणि शुभम मला माहिती देत असताना. चांगली फटकेबाजी. येस करण. SRPF ग्रुप 11 बायगाव राज्य राखीव पोलीस गट बायगाव यांचे या ठिकाणी आगमन झालेले. मी सर्व आमचा पोलीस बांधवांना विनंती करेन की आपण मंचावरती या वीर बजरंग चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आज अंतिम रचनेमध्ये तुम्हाला एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे.
SRPF ग्रुप 11 बायगाव अगेन्स्ट मानपाडा पोलीस स्टेशन या दोन संघांदरम्यान. तर आमचे राम भोईर देखील मंचावरती आहेत. स्वागत आहे राम दादा तुमचं. एक चांगलं व्यक्तिमत्व नारिवली गावचं. 29 धावा टॉससाठी आपण लगेच संपर्क करूया. सन्माननीय पिंटू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य स्टुडंटचं आगमन झाले. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं. जिंकण्यासाठी फक्त आता गरज आहे ती फार कमी धावांची. 18 चेंडू 9 धावांची गरज आहे. 9-18 असती तर मजा आली असती. मध्ये उलटं समीकरण आहे. 18 चेंडू फक्त 9 धावांची गरज. कौतुक करेन मी गोरपेकरचं. त्याने आतापर्यंत चांगली धावसंख्या कुठल्या आपल्या संघासाठी आणि त्याला साथ दिली राजूने 2 या धावसंख्येवरती. 27 धावा कुठल्यात लक्ष्मण गोरपेकरनं. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या चारी बाजूला कट केलाय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. सिंगलच्या माध्यमात धावसंख्येला आकार दिला जातोय. बॅकअप देईल तिथे शरद भोईर. बॅकअप देत असताना एकच धाव पलकावरती. 30 धावा फक्त 8 धावांची गरज. सोपा सामना मैदानावरती. एन्काउंटर पहिला 40 ब्लॅशच्या माध्यमातून सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. अंतारी संघ या स्पर्धेमध्ये फायनलसाठी गेलाय. चांगला फटका कट करत असताना डीप कव्हर झोन मध्ये सीमा पलीकडं अजून एक चौकार. चौकार. वाटतं बॅटिंग. ती दहशत तोच दरारा. तीच विटनेस तुम्हाला पाहायला मिळते. त्यामध्ये लक्ष्मण गोरपेकरच्या बॅटमधनं 3 लगातार चौकार मारले त्यानं. 34 धावा जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. सामना खुला केलाय आणि जिंकण्याच्या उंबरठ्यावर नारळी संघ पोहोचलाय. ऑन साइडला दिस इज अ गुड फिनिश. व्हॉट अ फिनिश. काही सामना फिनिश केला आपल्या स्टाईलनं. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू आपण लक्ष्मण गोरपेकर यांचं. व्हॉट अ अटॅकिंग बॅटिंग आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील. अप्रतिम फटकेबाजी. नॉन स्टॉप अनस्टॉपेबल फलंदाजी. 12 चेंडू 37 धावांची दमदार केली. 7 चौकार 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. काय फटकेबाजी दाखवली. या आपण करणकडे वळूया. काही सन्मान असतील तिथे. आमचे योगेश मडवी यांचं आगमन झाले. पण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. स्वागत आहे तुमचं. देखील जॉईंट होतील आम्हाला पुढच्या सत्रासाठी. आणि अपकमिंग फ्युचर ऑफ डोंबिवली आमचे करण काळ्यानं मला जॉईन झाले. स्वागत आहे तुमचं देखील. या आपण वळूया. करण यांच्याकडे काही सत्कार असतील. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण घोषणा करूया लक्ष्मण यांना. येस, मी त्याचबरोबर विनंती करेन गावदेवी खार्डी, नीता स्मृती गावदेवी खार्डीचे कॅप्टन. टॉससाठी लवकरात लवकर आपण. नीता स्मृती गावदेवी खार्डीचे कॅप्टन. देवान स्टँड लाव. चला सामनावीर या आपण. पिंटू दादा पाटील आपल्या शुभस्य आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये संपूर्ण सामनावीरच्या ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. या नारिवलीचे लक्ष्मण गोरपेकर 12 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची बारदार खेळी जा फलंदाजाने केलेली आहे. या आपण कैलास दादा गोरपेकर आपण ही मंचावर द्या. लक्ष्मण दादा ही सामनावीरची ट्रॉफी तुम्हाला डेडिकेट करत आहेत. पिंटू दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभस्य आपण सामनावीरचा पुरस्कार देऊयात. सामनावीरच्या सर्व ट्रॉफी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत आणि त्यांच्या शुभस्य पिंटू दादा पाटील यांच्या शुभस्य आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लक्ष्मणजी गोरपेकर आणि ही ट्रॉफी त्यांचे टीममेट्स कैलास दादांना ते डेडिकेट करत आहेत. दोन्ही खेळाडूंचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मेडल दिनेशजी सोरकाते यांनी स्पॉन्सर्ड केलेलं. दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. नारिवली संघाचं अभिनंदन.
अंतार्ली विरुद्ध नालिवली 40+ फॉर्मॅटची अंतिम फेरीची मॅच तुमच्या समोर जरूर असणार आहे. मात्र मी आता विनंती करेन रेग्युलर फॉर्मॅट स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि त्यांच्या विरुद्ध जन हुमान अडविली या दोन संघांदरम्यान.